खरं तर जो महत्त्वाचा प्रकल्प आहे तो आपल्या पुणे जिल्ह्यामधील जे जोडणारे जे तालुके आहेत त्यामध्ये आपण पाहतोय अगदी भोसरीपासून खरं तर खेड, त्याचबरोबर आंबेगाव, जुन्नर तसेच संगमनेर असे हे चारही पाचही तालुके एकत्र जोडण्यासाठी एक महत्त्वाकांक्षी प्रकल्प म्हणून रेल्वे प्रकल्प पाहिलं जातं. परंतु या प्रकल्पामध्ये खरं तर मधल्या काळामध्ये गेले 25 वर्ष आपण त्या प्रतीक्षेत आहोत. बऱ्याच वेळा सांगितलं जायचं आता त्याच्यावर ॲक्विजिशन होतं आहे, बऱ्याचशा गोष्टी पुढे जात आहेत. परंतु एकाएकी परवाच्या किंवा 1-2 महिन्यापूर्वीच्या या रेल्वे मंत्र्यांच्या आणि एकूणच एक शासनाच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की हा प्रकल्प जागा चेंज होते की रस्ते चेंज होतात, बाजू चेंज होते, ह्या सगळ्या गोष्टीवर मात करण्यासाठी आज या ठिकाणी पुणे जिल्ह्यामध्ये प्रत्येक तालुक्यात आंदोलन चालू आहे. खऱ्या अर्थानं या ठिकाणी आपण पाहतोय सुधीरजी मुंगसे आहेत, तालुक्याचे आमदार आदरणीय बाबासाहेब काळे आहेत, शिवसेनेचे सर्व पदाधिकारी आहेत. खरं तर हे पक्षाचा कुठला मोर्चा नाही, हा सर्व पक्षी एकत्रितरित्या हे सगळं धोरण आखलेलं आहे. आपण या ठिकाणी विजयताई शिंदे आहेत, त्यांच्याकडे जाऊया. सुधीर भाऊ, मला सांगा आता हा लढा आपल्याला पुढे किती दिवस न्यावा लागणार आहे, तेव्हा न्याय मिळेल? जोपर्यंत ही रेल्वे ह्या मार्गाने जात नाहीये तोपर्यंत लढा हा आमचा सर्व शेतकरी बांधव असेल, सर्व विद्यार्थी असतील, सर्व उद्योजक असतील, यांचा हा लढा शेवटपर्यंत चालू राहील. कारण की ही रेल्वे आपल्या सर्वांच्या महत्त्वाची आहे. ही कुठल्या एका पक्षाची नाही, ही सर्व पक्ष मिळून सर्व शेतकरी बांधव, सर्व तालुक्यामधील राहणाऱ्या जनतेच्या हितासाठी ही रेल्वे खऱ्या अर्थानं आहे. त्याच्यामुळं हा लढा शेवटपर्यंत चालू राहील. खरं तर शेतकऱ्यांसाठी किंवा जो आपलं दळणवळण महत्त्वाचं आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला समजत आहेत. परंतु शासनालाही देखील माहिती असताना देखील केंद्राने असं बहुत धोरण का आखलं? याच्यामध्ये राजकीय षडयंत्र या ठिकाणी केलेले आहेत. काही खासदार असतील, त्यांचे काही फायदे तोटे त्यांनी पाहिलेले आहेत. त्याच्यामुळे हा प्रकल्प ह्या मार्गे जाण्याच्या ऐवजी तो नगर मार्गे, शिर्डी मार्गे त्या ठिकाणी, नाशिक या ठिकाणी वळवण्यात आलेला आहे. खरं तर यामध्ये शिवसेनेचे जिल्हा प्रमुख आहेत. मला सांगा, जिल्हा प्रमुख नात्यानं तुम्ही हे सगळं एकत्र करताय, उद्याच्या काळात सर्व पक्षांना एकत्र करून हे आंदोलन पुढे तुम्ही नेणार आहात का? स्थानिक नेते असतील आणि आता हा रेल्वे हा जो विषय आहे हा सर्वसामान्य शेतकरी, कामगार आणि उद्योजक वगैरे सगळ्यांना त्याचा फायदा आहे. आणि म्हणून हे परिवर्तन हा रेल्वेचा विषय हा फक्त एकापुरता न राहता तो सर्वांसाठी असावा. आणि म्हणून हे आंदोलन आज या ठिकाणी होतंय. पुणे नाशिक हारोळ रेल्वे चाकण, राजगुरुनगर, मनसर, आंबेगाव, जुन्नर मार्गे पुढं नाशिकला व्हावा अशी आमची अग्रणी मागणी आहे. खरं तर पारतंत्र्यामध्ये इंग्रज आपल्याकडे आले, त्यांना कळालं की रेल्वे इतकी महत्त्वाची आहे, पण दुर्दैव आपल्या देशाचं आहे. आपल्या देशात खऱ्या अर्थाने जिथं गरज आहे तिथं मात्र रेल्वे होत नाही. आणि म्हणून आता ह्या भागातला शेतकरी आणि सर्वसामान्य माणूस प्रचंड त्रासलेला आहे आणि त्यामुळं तो रस्त्यावर उतरलाय. उद्याच्या काळात जर हा निर्णय पुणे नाशिक सरळ मार्ग झाले नाही रेल्वे, तर तो तीव्र स्वरूपाचा अशा पद्धतीचे आंदोलन आपल्याला पाहायला मिळेल. किंबहुना त्या भावना सध्याच्या सरकारला किंवा राज्यकर्त्यांना ते सण होणार. खरं तर हे आंदोलन आपण पाहतोय की ही सुरुवात आहे का, पुढे यापेक्षाही तीव्र आंदोलन होणार आहे का? आजचं पुणे नाशिक रेल्वे मार्ग सरळ झाला पाहिजे या आग्रही मागणीसाठी केरळांदी विधानसभा मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार आदरणीय बाबासाहेब काळे यांच्या नेतृत्वाखाली सर्वपक्षीय आंदोलन ही सुरुवातीला या ठिकाणी संपन्न होत आहे. खरं तर केंद्र शासनाने यापुढील काळात या रेल्वे मार्गाविषयी सकारात्मक भूमिका घेतली नाही, तर शिवसेना स्टाईलनं अनेक आंदोलने यापुढच्या काळात देखील व्यापक प्रमाणात आम्ही उभं करणार आहोत. याची तीव्रता पुढे जाताना सगळ्यांना बरोबर घेऊन जाऊन तुम्ही चालवून सर्व पक्षांना आवाहन केलंय, जे जे सहभागी होतील त्यांच्यासह आम्ही आंदोलन यशस्वी करू. खरं तर आपण ऐकले, जे सहभागी होतील त्यांना बरोबर घेऊन आपण सर्व पक्षीय असं आंदोलन पुढे नेऊया. तीव्रता याची चालू राहील. निश्चित ही सुरुवात आहे, उद्याच्या काळात निश्चित न्याय मिळेपर्यंत हा लढा चालू राहील. धन्यवाद. आंदोलनामध्ये महिला यांचा भाग मोठा सहभाग असतो आणि खेड तालुक्यामध्ये आपण पाहतोय शिवसेनेची जी महिला आघाडीची ताकद मोठी आहे आणि त्या माध्यमातून त्यांचं नेतृत्व करणाऱ्या आमच्या विजयाताई या ठिकाणी उपस्थित आहेत. आपण त्यांच्याकडे जाऊया. ताई, मला सांगा, महिलांचा हा जो सहभाग आहे, तीव्रता आहे, ही अशी शेवटपर्यंत लढ्यासाठी चालू राहील? आता ही सुरुवात आहे, यानंतरही हे लढे जोरदार पद्धतीनं कायम केले जातील. कारण ही हक्काची गोष्ट आहे. दुसरी गोष्ट, तुमचा केंद्रातला नेता बदलला की तुमचं सर्वेक्षण बदलतं. त्यांच्या जिथं गरज आहे ती गरज सोडून फक्त नेत्याचं चांगुलपण
त्याला पुढं करायचं म्हणून आज प्रकल्प ज्या मार्गे नगर मार्गे जातोय त्याची कारणं वेगळी आहेत. आम्हाला तुम्ही MIDC देताय, आम्हाला तुम्ही सुशिक्षित वर्ग आहे, आमच्याकडे उद्योगपती आहेत, आमचे बचत गटाच्या अनेक महिला अनेक व्यवसाय करणार आहेत. सगळ्यांना जलद गतीनं बाजारपेठ मिळणं गरजेचं आहे. तुमच्या बोलण्यातनं असं आलं की हे डाव करते कोणीतरी, तर तुम्ही नेता बदलला की डाव बदलतो. आता 3 वेळा सर्वेक्षण झालं, आतापर्यंत किती वेळा सर्वेक्षण झालं? 3 वेळा झालं. कोटी हजारो कोटी रुपये त्याच्यावर खर्च करून गेले. काही लोकांच्या जमिनी संपादित केल्या गेल्या, काही लोकांना पैसेही दिले गेले. आणि अशा अवस्थेमध्ये केंद्रातला तुमचा मंत्री बदलला की मग जर तुम्ही निर्णय बदलत असाल तर सर्वसामान्य माणसाला विचारात घेतल्याशिवाय, त्याची गरज पाहिल्याशिवाय तुम्ही हे करू शकत नाही. हे तुम्हाला जंतर मंतरला तरुण वर्गाने दाखवून दिलेलं आहे. हाच उद्रेक पुढे देखील चालू राहील, कायम राहील. आपण ऐकलंय की उद्याच्या काळात हा संघर्ष चालू राहणार आहे. महिला देखील त्यामध्ये सहभागी आहेत. सगळ्या पक्षाचे पदाधिकारी या ठिकाणी आहेत. प्रियाताई पवार आहेत. बऱ्याचशा या ठिकाणी खरं तर प्रियाताई पवार देखील या आंदोलनात सहभागी आहेत. मला सांगा प्रियाताई, हे संघर्ष आपल्याला किती दिवस अजून करावं लागणार, तेव्हा नाही मिळणार? या पुणे नाशिक हायस्पीड रेल्वेच्या संदर्भामध्ये जो चाकण राजगुरुनगर संगमनेर ते सिन्नर हा जो रूट आपल्याला चेंज करून पाहिजे, या संदर्भात अतिशय पॉझिटिव्ह चर्चा देवेंद्रजी फडणवीस साहेबांच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीमध्ये आमच्या बैठकीमध्ये झालेली आहे. आणि साहेब त्याकडे अतिशय सकारात्मक दृष्टीने बघत आहेत. पण इथून पुढच्या काळामध्ये भूमिपुत्रांची लढाई आहे, त्याच्यामुळे आम्ही आज रस्त्यावर उतरत आहोत. आणि याची गरज, हायस्पीड रेल्वेची गरज आपल्याला खरं सांगायचं तर चाकणच्या औद्योगिकरणाच्या दृष्टीने अतिशय महत्त्वाची आहे. चाकणमधून ही रेल्वे गेली पाहिजे, राजगुरुनगरमधून ही रेल्वे गेली पाहिजे. या दृष्टीने आम्ही आज खरं तर रस्त्यावर उतरलो आहोत. आणि म्हणून आम्ही आग्रही आहोत. खरं तर आज केंद्रात आमची सत्ता आहे आणि महाराष्ट्रात देखील सत्ता आहे. या आंदोलनाचं सकारात्मक दृष्टीने खरं सांगायचं तर आपले जे लोकप्रतिनिधी आहेत, खासदार या ठिकाणी आहेत, खरं तर त्यांनी यामध्ये सकारात्मकतेने थोडंसं लक्ष घालून केंद्राकडे ही मागणी केली पाहिजे की हायस्पीड रेल्वेची गरज खऱ्या अर्थाने आपल्या भागात आहे. आणि चाकण राजगुरुनगर संगमनेर ते सिन्नर हा रूट होणं अतिशय गरजेचं आहे. त्यामुळे तुम्हाला प्रश्न विचाराल की तुम्ही भाजपच्या नेते आहात, भाजपमध्ये कार्यकर्ते म्हणून तुम्ही काम पाहताय. मग आता हे भाजप केंद्रात आहे, भाजपची सत्ता आहे, भाजपचे केंद्रीय मंत्री आहेत, मग त्यांच्याकडनं ह्या गोष्टी कुठेतरी बाजूला गेल्या असं वाटत नाही का? या संदर्भामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजण हा विषय आपले रेल्वे मंत्री आदरणीय अश्विनीजी वैष्णव साहेबांकडे पॉझिटिव्हली त्या ठिकाणी मांडणार आहोत. आणि मुख्यमंत्री साहेबांनी हा विषय ऑलरेडी केंद्राकडे पोहोचवलेला आहे की ही बदल करण्याची गरज त्या ठिकाणी आहे. आदरणीय सत्यजितदादा तांबे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही सर्वजणांनी मुख्यमंत्री साहेबांकडे निवेदन दिलंय, बैठक देखील केली. फक्त याचा पाठपुरावा केंद्राकडे आपल्या राज्याच्या माध्यमातून होत आहे. आपले मुख्यमंत्री अतिशय सकारात्मकतेने या विषयाकडे गांभीर्याने बघत आहेत. खरं तर या आंदोलनामध्ये सर्वपक्षीय आंदोलन म्हटलं जातं. भाजपचे किती नेते सहभागी आहेत तुमच्या या आंदोलनात? आता तसं सांगायचं झालं तर खेड तालुक्यातील सर्वच जण जे काही नेते या ठिकाणी भाजपच्या माध्यमातून काम करत आहेत, सर्वजण यामध्ये सहभागी होणार आहेत. आता सत्यजित तांबे वगैरे हे सगळी मंडळी नेतृत्व करतायत या आंदोलनाचं. हे पक्षाच्या बरोबरीनं किंवा पक्षाच्या विरोधात जाण्याची धमक कशी पक्षाच्याच होती? खरं सांगायचं तर हे पक्षाच्या विरोधात किंवा पक्षाच्या वतीने ही लढाई नसून ही आपल्या भूमिपुत्रांसाठी केलेली लढाई आहे. खेड तालुका असेल त्या ठिकाणी सत्यजित दादा देखील त्यांच्या तालुक्याच्या भूमिपुत्रांसाठी ही लढाई लढतायत. आणि हे कुठल्याही पक्षाच्या विरोधात किंवा सरकारच्या विरोधात लढाई नसून ही आम्ही आमच्या भूमिपुत्रांसाठी न्याय मागण्यासाठी ही लढाई हक्कासाठी लढाई तुम्ही लढताय. आपण ऐकलंय या हक्कासाठी प्रत्येक तालुक्यामध्ये, जिल्ह्यामधील सगळे भाजप असेल, काँग्रेस असेल, राष्ट्रवादी काँग्रेस असेल, शिवसेना असेल, सगळे पक्ष एकवटत येतात. त्यामध्ये आपल्या प्रियाताई पवार या महिला आघाडीच्या नेत्या भाजपच्या आहेत, त्यांनी आपली भूमिका या ठिकाणी व्यक्त केलेली आहे. उद्याच्या काळात आंदोलनामध्ये सक्रिय त्यांचा सहभाग उद्याच्या काळात राहणार आहे. धन्यवाद.